जोशीजी, ह्या भ्रमात राहू नका. उद्यापर्यंतची वेळ द्या. कॉलेज उघडेल. ठीक आहे, मी पण इथेच आहे भीमराव. बघतो की तू कसं काय कॉलेज उघडवतोस. आणि हो, जाता जाता एक सल्ला देऊन जातो. सरकारी काम आहे, सरकारी अधिकारी आहेत. कधी असं होऊ नये की कॉलेज उघडण्याच्या नादात स्वतःच तुरुंगात डांबल्या जाशील तू, समजलं? सर, हे सगळं नका करू सर. तुमचा तपास वगैरे चालू राहील सर. त्या सगळ्यासाठी आमचं शिक्षण का थांबवताय तुम्ही? नो 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 नो, तुमची स्टडी माझ्यामुळे नाही थांबली आहे. तुमची स्टडी थांबली आहे सरकारी आदेश आल्यामुळे. आणि सरकारी आदेशामुळे कॉलेजचे प्रिन्सिपल, टीचर्स, सगळे स्टुडंट घरी बसले आहेत. तर ते सगळे घरी, तर तू का घरी बसत नाहीस? लिसन, जेव्हा केस संपून जाईल तेव्हाची जा. नाही सर, एवढा काळ वाट नाही पाहू शकत मी. मला शिकायचंय. आणि आमची काय चूक आहे ह्या सगळ्यात? काही मुलांमुळे बाकी विद्यार्थ्यांनी शिक्षणाचं नुकसान का झेलावं? सहन तर करावं लागेल, जसं मी सहन करतो. याचं पेन, याचं पेन. सर प्लीज प्लीज असं करू नका. हे बघा, शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण बंद करून तुम्हाला काय मिळणार आहे? आम्हाला काय मिळणार? आम्हाला रिलीफ मिळेल, रिलीफ. हे बघा सर, मला शिकायचंय. शिक्षण फार महत्त्वपूर्ण आहे माझ्यासाठी आणि माझा अधिकारही आहे. त्यामुळे शिक्षणासाठी मी काहीही करू शकतो सर. काय करू शकतोस? हा, बोल. काय करू शकतोस भीमराव? नमस्कार सर. भीमराव, आज तू सांगूनच टाक. तू सांगून टाक की तू काय करण्याची धमकी देतोस यांना. बघतोस हे किती 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 मोठे अधिकारी आहेत ते. हा, बोल, काय करशील? नरोत्तम जोशी, तू मध्ये बोलू नकोस. सांग, काय करशील? आणि जर नाही सांगितलंस तर माझ्यावर अटॅक करण्याच्या क्राईम खाली मी तुला जेलमध्ये टाकेन. जर तुम्ही असं कराल सर, तर मी सुद्धा तुमच्या विरोधात केस करेन. कार्यवाहीच्या नावावर सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण तुम्ही थांबवलंय. तर तू माझ्यावर आता केस करणार? कर. मी पण बघतो माझ्या अपोजिट FIR कोण करतात ते. आता तर फैसला होईल. सरळ तुझ्या आणि माझ्या मध्ये. भीमराव, हे काय बोलतोस तू? तू हे स्वयं सरकार चालवतात. तू यांच्यावर केस करशील? हं? नाही, यांच्या विरोधात कोणीही FIR नाही लिहिणार. सर, हाच तर मुद्दा मला समजत नाहीये.
हे सरकार चालवतात. ह्यांना सगळ्यात जास्त कळायला पाहिजे की योग्य संतुलन साधून सगळ्या गोष्टी कशा सांभाळल्या जातात. पण ह्यांना समजत नाहीये आणि माझा मुद्दाही समजून घेत नाहीये, तर मी काय करू? मला शिकायचंय सर. कॉलेज उघडण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागेल मला. जा जा, जे काही करायचं ते कर. मी पण बघतो की तू काय बिघडू शकतो. जा. भीमराव, तू हळूहळू मी टाकलेल्या जाळ्यात अडकतोयस. मी पण बघतोस की तू या जाळ्यातून कसा बाहेर पडतोस. तिकडे ठेव. सर, FIR लिहायची आहे. कोणाविरुद्ध? इंग्रज अधिकारी आहे, मोठ्या पदावर आहे. त्यांचं नाव स्टीवन मार्टिन. काय? स्टीवन मार्टिन? एवढे मोठे अधिकारी? काय बोलतोयस काय भीमराव? तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? ज्यांचं तू नाव घेतोयस ते इथे येऊन माझी नोकरी खाऊ शकतात. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याविरुद्ध मी FIR नाही लिहू शकत. पण ते चुकीचं करतायत सर. ते कितीही मोठ्या पदावर असू देत, पण आपल्या पदाचा वापर असा चुकीच्या पद्धतीने नाही करू शकत. हे बघ, असं आहे, ते मोठे आहेत, काहीही करू शकतात. तू आता जा इथून आणि ते जे करतायत ते फक्त बघत राहा. बघत राहू? असा कसा बघत राहू? हे बघा सर, तुम्ही FIR लिहून घ्या, नाहीतर मला कोर्टात जावं लागेल. एवढा कायदा तर मला माहितीच आहे की पोलीस जेव्हा FIR लिहून घेत नाहीत तेव्हा कोर्टाचं दार वाजवलं जाऊ शकतं. मग जा न्यायालयात. आणि न्यायालयातच का, व्हॉइसरॉय यांच्याकडे जा. पण हे लक्षात ठेव, ते इंग्रजी सरकारी अधिकारी आहेत. कोणी असे तसे अधिकारी नाहीयेत की तू सहजच जिंकशील. योग्य नाहीये सर. असं पोलीस खात्यात असूनही कोणाला घाबरवणं योग्य नाहीये. मोठे अधिकारी आहे म्हणून काहीही करू शकत नाही. कॉलेज तर कसं ना कसं मी उघडूनच राहीन. मी सरांकडे जातो, त्यांच्यासोबत कोर्टात जाऊन तक्रार नोंदवतो. सर सोबत असतील तर गोष्टी सोप्या होतील सगळ्या. मे आय कम इन सर? अरे, तू परत आलास? सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. म्हणजे थोडासा त्रासात आहे, मला मदत हवी आहे. हां हां, सांग. अरे, पोलीस ठाण्यात गेलो होतो मी एका इंग्रज अधिकाऱ्याविरोधात केस नोंदवण्याकरता. पण त्यांनी हे सांगून हकलवलं की तो अधिकारी खूप मोठा आहे. तर मी तुमच्यासोबत कोर्टात येऊ इच्छितो आणि तिथे येऊन केस रजिस्टर करू इच्छितो. तुम्ही हॅलो माय डिअर फ्रेंड, हाऊ आर यू? दिवान, हाऊ आर यू? गुड गुड गुड. बसा बसा बसा. थँक्यू. ते पण माझे खूप जुने मित्र आहेत. अरे मित्र काय, त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. जेव्हा मी वकिली सुरू केली होती तेव्हा खूप मदत केली होती यांनी. बरं. ते पण हा भीमराव आहे, खूप मेहनती आहे. एक दिवस बघ, खूप मोठा वकील होईल तो. गुड, व्हेरी गुड. एक ग्लास पाणी मिळेल? अजून सांगा, अचानक इथे कसं येणं केलं? एक केस आहे जी तुला माझ्यासाठी लढावी लागेल. ऑफकोर्स, तुमच्यासाठी कोणतीही केस लढेन मी. सांगा. थँक्यू. एक मुलगा आहे, तो माझ्या विरुद्ध केस लढायची धमकी देतोय. तसं भीमराव सुद्धा कोणाविरुद्ध तरी कोर्टामध्ये केस लढवण्याविषयी बोलत होता. काय झालं सांग? नाही सर, एवढं महत्त्वाचं नाही आहे. नंतर सांगेन मी. आत्ता मी घरी गेलं पाहिजे. रमा म्हणाली होती लवकर घरी ये, भाजी पण घेऊन जायची घरी. ठीक आहे, जा तू.
सांगा, एका मुलाविरुद्ध तुम्हाला एकदम स्ट्रॉंगपणे केस लढायची तयारी करावी लागेल. अंडरस्टँड? त्या मुलाचं नाव काय आहे? नो 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 नो, नावाने ना हाक मारायची त्याला. त्याला उपद्रवी म्हणून हाक मारली तर जजवर त्याचा नक्कीच परिणाम होईल. आय एम राईट? हा, हे पण ठीक आहे. पण तुम्ही वकील साहेबांना सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या. त्यांना निर्णय घेऊ द्यायला हवा होता का ते कोणाच्या बाजूने आहेत, न्यायाच्या की मैत्रीच्या? जर सांगितलं असतं तर त्यांना निवडीपेक्षा धर्मसंकट उभं राहिलं असतं. आणि सगळं माहिती असून सुद्धा कोणाला धर्मसंकटात टाकणं मला योग्य वाटत नाही. हीच गोष्ट त्या अवघड आहे. समत्यांची चिंता तुम्हीच करत बसता. भीम बरोबर बोलतोय. याचा निर्णय योग्य तर होताच, पण त्याचबरोबर याच्यासाठी त्रास वाढवणाराही आहे. जर भीमचे सर इंग्रज अधिकाराच्या बाजूने लढायला तयार झाले तर मग भीमच्या बाजूने कोण लढणार? भीमराव, हे बोला, काय काम आहे? तुझ्यामुळे इंग्रजांच्या हुकुमावरून महाराजांजवळ एक नोटीस आली आहे की महाराजांनी ज्यांना शिष्यवृत्ती दिली, म्हणजेच तू, एका मोठ्या इंग्रज अधिकाऱ्याविरुद्ध केस लढण्याची धमकी दिली आहेस. आणि हे इंग्रज सरकारला आपला अपमान वाटतोय. आणि ह्यामुळे मानहानीच्या 200 सुवर्ण मुद्रा महाराजांना दंड स्वरूपात इंग्रज सरकारला द्यावे लागणार. आणि जर असं झालं तर हे पैसे तुझ्या पगारातून असे कापले जातील की जेव्हा तू शिक्षण सोडून महाराजांकडे नोकरी करशील. प्रचंड देवजी, तो भीमराव खूप चांगल्या पद्धतीने फसलाय. बातमी कळली की त्या इंग्रज अधिकाऱ्याने जी केस भीमरावावर दाखल केली आहे ती भीमरावचे सर लढताय. त्या इंग्रज अधिकाऱ्याने भीमरावची सगळी कुंडली काढली. आणि एवढंच नाही, बाब तर इथवर पोहोचलेली आहे की सयाजी महाराजांना दंड स्वरूपात 200 सुवर्ण मुद्रांचा भूर्दंड भरायचा आहे. वाह, खूपच छान. म्हणजे असं की तो भीमराव आता इंग्रज सरकार आणि सयाजी महाराजांच्या मध्ये अडकलेला आहे. खूपच छान, खूपच छान. तसं तुम्ही लोकांनीही खूपच प्रशंसनीय काम केलंय. म्हणून आज आम्ही उत्सवाची तयारी करतो. मालक, 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 इंग्रज अधिकारी एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडून पकडून घेऊन चाललाय. आणि मी हे असं पण ऐकलंय की तो इकडच येतोय. ही चांगली गोष्ट नाही. तुम्ही लोक जा इथून, नाहीतर गडबड होईल. हे, कुठे चाललात तुम्ही लोक? चुपचाप तिकडे लाईन मध्ये उभे राहा. चला. समजवा आणि चांगल्या प्रकारे समजवा की 200 सोन्याच्या मुद्रा किती असतात आणि याला किती नोकऱ्या कराव्या लागतील जेणेकरून या 200 मुद्रा पूर्ण होतील. तुम्ही जरा महाराजांना माझ्याकडून पत्र लिहू शकता? कसलं पत्र?
मला सयाजी महाराजांना काही लिहायचंय. मी चिठ्ठीमध्ये लिहून देईन, महाराजांपर्यंत पोहोचवाल? ठीक आहे. काय मी तुम्हा लोकांना विचारू शकतो, इतक्या रात्री तुम्ही लोक इथे काय करताय? तुम्हा सगळ्यांची एकदम बोलती का बंद झाली? उत्तर का देत नाही आप? तुम्ही नक्कीच विचारू शकता, आम्ही उत्तर देऊ. फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ते उत्तर तुम्ही इथे उभ्यानेच ऐकणार आहात की चहा, नाश्ता, पाणी वगैरे घेत घेत बसून अगदी आरामात? नो बसणं, नो चाय, नो पाणी. जी गोष्ट विचारली जाते त्या गोष्टीचं सरळ सरळ उत्तर द्या. ही लोक इतक्या रात्री तुमच्या इथं काय करताय? बोला. ही लोक इतक्या रात्री तुमच्या इथं काय करताय? खरं तर आमचा एक कारखाना आहे आणि ही सगळी मुलं तिथेच काम करतात. आणि आमचं एकच काम आहे की ठिकठिकाणी जाऊन आम्ही लोकांना हेच सांगतो की हे इंग्रजी सरकार त्यांचे वैरी नाही तर उपकारकर्ती आहे. हो, गुड. हेच काम आहे. आणि हा नरोत्तम जोशी आहे. हा आम्हाला हे सांगत होता की आज कॉलेजमध्ये काय काय घडलं. हे खूपच दुःखद आहे की कॉलेजमध्ये आजकाल देशद्रोही गतिविधी चालू आहेत. आणि त्याहून मोठं दुःख या गोष्टीचं आहे की तिथे एक खालच्या जातीचा मुलगा, काय नाव आहे त्याचं? भीमराव. हा, भीमराव. त्याने तुमच्यावर केस करण्याची धमकी दिली आहे. हो, धमकी दिल्यामुळे काय होतं? त्याची तर केसच कोणी नाही घेतली. मी स्वतः त्याच्यावर केस केली आणि उद्या सकाळपर्यंत केस फाईल होऊन जाईल. तसं तर तुमची ही जी काही टीम आहे ती लोकांना जाऊन सांगतात की इंग्रज सरकार तुमचा दुश्मन नाही आहे, हितचिंतक आहे. खूप चांगलं काम करता, करत रहा. गुड नाईट. एक्सक्यूज मी, चाय उधार राहिली. आता तुम्ही लोक जा. भीमराव, आता तर तू अडकलास. ही चिठ्ठी महाराजांना द्या. ह्यात लिहिलंय की सयाजी महाराजांवर मानहानीचा दावा तेव्हाच ठोकला जाऊ शकतो जेव्हा कोर्टामध्ये हे सिद्ध होईल की इंग्रज अधिकारी योग्य आहेत आणि महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळणारा भीमराव म्हणजे मी अयोग्य. आणि जर कोर्टाचा निर्णय इंग्रज अधिकाऱ्यांच्या बाजूने लागला तर त्यांनी नक्कीच 200 सुवर्ण मुद्रा दिल्या पाहिजे आणि त्या सगळ्याचा खर्च मी उचलेल. तुम्ही फक्त महाराजांना हे द्या आणि ह्यावर महाराजांचं उत्तरही मला सांगा. ठीक आहे. भीमपुरा, ही लढाई फक्त तुझ्यात
आणि त्या अधिकाऱ्यामधली राहिलेली नाही. तर या लढाईमध्ये आता खूप काही पणाला लागलेलं आहे आणि ह्यात सहभागी झाले आहेत सयाजी महाराज आणि त्यांची प्रतिष्ठा.